नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर पाहत आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हा एक महत्त्वाचा घटक आपण समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर या तीनही टॉपिकमध्ये आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं. Whenever incoming partner or new partner is unable to bring his share of goodwill in cash at that time, old partners decided that to raise the amount of goodwill into the business. ओके, म्हणजे जेव्हा ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये इनकमिंग पार्टनर हा त्याची गुडविल रोख स्वरूपात आणू शकत नाही, अशा वेळी ओल्ड पार्टनर्स गुडविल रेज करत असतात. ओके, अशा वेळी गुडविलचं व्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं. मग गुडविल व्हॅल्युएशन करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, त्या दोन पद्धती या आजच्या लेक्चरमध्ये आपण समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गुडविल मीन्स नावलौकिक, रेपुटेशन ऑफ द कन्सर्न. Goodwill is the good name or good wishes or reputation of the business. The reputation is created by the business due to many factors like quality of goods, relation with the parties, services provided, and consistency, etc. Goodwill is built up slowly and gradually by a business concern through great efforts over a long period. Goodwill is an intangible asset. It cannot be touched or felt or seen. Now, methods of calculating goodwill. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पैकी दोन पद्धती आपल्याला 12वी मध्ये आहेत. त्यापैकी पहिली पद्धत आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी पद्धत आहे सुपर प्रॉफिट मेथड. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल कॅल्क्युलेट करा असा कोणताही स्वतंत्र क्वेश्चन आपल्याला नसेल, परंतु ऍडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ ऑफ पार्टनर यामध्ये जे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील त्यामध्ये एखादी ऍडजस्टमेंट ही गुडविल कॅल्क्युलेट करण्याशी रिलेटेड असू शकते. त्यामुळे आपल्याला या दोन मेथडचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करतात हे माहित असणं आवश्यक आहे. ओके, पाहूया पहिली मेथड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, under this method, goodwill is calculated on the average basis of past number of years of profit. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या मेथड मध्ये आपल्याला मागील काही वर्षांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस दिले जातात आणि त्यावरून आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करायचा असतो. इट इज assumed that the firm will maintain average profit for नेक्स्ट सर्टन इयर्स. म्हणजे असं गृहीत धरलं जातं की जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे तोच ती कन्सर्न, ती फर्म पुढील काही वर्षे मेंटेन करेल. Also, so the goodwill is calculated on the basis of certain number of year purchases of average profit. ओके, म्हणजे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना नंबर ऑफ इयर परचेसेसचा देखील वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार आपण जेव्हा गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा दोन इक्वेशन्स किंवा दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. पैकी पहिला फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना आपण इक्वेशन किंवा फॉर्म्युला वापरणार आहोत. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, आता टोटल प्रॉफिट म्हणजे टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस, म्हणजे नफ्यामधून लॉसेस जे आहेत
ते मायनस करा म्हणजे तुम्हाला टोटल प्रॉफिट्स मिळतील आणि त्याला तुम्ही भागिले नंबर ऑफ इयर्स करा म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट मिळेल. ओके, ऍव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागते आणि गुडविलचं इक्वेशन आहे, आपण गुडविल कॅल्क्युलेट करत असताना ऍव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर परचेसेसने मल्टिपल करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ते ऍडजस्टमेंट मध्ये नंबर ऑफ इयर परचेसेस सांगितले जातात किंवा दिले जातात. ओके म्हणजे आपण ऍव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसेसने मल्टिप्लाय केलं की आपल्याला गुडविलची अमाऊंट या ठिकाणी मिळेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचं एक आपण छोटस उदाहरण या ठिकाणी पाहूया. एक्झाम्पल पहा. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲज 2 years परचेसेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ओके म्हणजे तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करत असताना 2 years ॲव्हरेज प्रॉफिट्स तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील. प्रॉफिट्स अँड लॉसेस of last 4 years are as follows. मागील 4 वर्षांचे नफे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. स्क्रीनवरती पहा. 2016 या इयरचा प्रॉफिट आहे 1,20,000. 2017 चा प्रॉफिट आहे 80,000. 2018 चा लॉस आहे विद्यार्थी मित्रांनो 20,000 and 2019 चा प्रॉफिट आहे 60,000. म्हणजे आपल्याला जे 4 इयर्सचे प्रॉफिट्स अँड लॉसेस दिलेले आहेत त्यामध्ये 2016, 17 and 19 यांचे प्रॉफिट्स आहेत आणि 2018 चा लॉस आहे. ओके आता आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ऍव्हरेज प्रॉफिटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, टोटल प्रॉफिट्स आपण काय कॅल्क्युलेट करतो, कसे कॅल्क्युलेट करतो, तर टोटल प्रॉफिट्स मायनस टोटल लॉसेस आणि नंबर ऑफ इयर्स किती आहेत, तर नंबर ऑफ इयर्स हे आपल्याला किती वर्षांचे किती वर्षांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस दिलेले आहेत, तर 4 इयर्स म्हणून नंबर ऑफ इयर्स हे किती असतील 4. 2016 1, 17 2, 2018 3 and 2019 4 म्हणजे नंबर ऑफ इयर्स आपल्याकडे झाले 4. ओके आता आपण टोटल प्रॉफिट बघूया. 2016 चा प्रॉफिट आहे 1,20,000. 2017 चा प्रॉफिट आहे 80,000 आणि 2018 चा लॉस आहे, आपण तो मायनस करू. 2019 चा प्रॉफिट आहे 60,000 मायनस लॉस 2018 चा 20,000. 1,20,000 प्लस 80,000 प्लस 60,000 मायनस 20,000 डिवाइड बाय 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला अमाउंट मिळेल 1,20,000 अधिक 80,000 2 लाख अधिक 60,000 2,60,000 वजा 20,000 2,40,000 भागिले आपण 4 केलं 2,40,000 डिवाइडेड बाय 4 आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मिळेल 60,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळाल्यानंतर आपण गुडविलचं इक्वेशन लिहू, गुडविलचा फॉर्म्युला लिहू आणि तो फॉर्म्युला आहे आपण ऍव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने मल्टिप्लाय करतो म्हणजे गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मल्टिपल बाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ओके म्हणजे 60,000 इंटू 2 म्हणजे 60,000 हा आपला ऍव्हरेज प्रॉफिट आहे आणि नंबर ऑफ इयर्स परचेसेस हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये किंवा ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले जातात. या ठिकाणी आपल्याला दिले 2 इयर्स परचेसेस. ओके आपण त्याने मल्टिप्लाय करू म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट 60,000 इंटू 2 इज इक्वल टू 1,20,000. ओके म्हणजे गुडविल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार कॅल्क्युलेट करणं अत्यंत सोपं आहे. ओके म्हणजे आपल्या या उदाहरणामध्ये आपली गुडविल आली 1,20,000. मित्रांनो, आपण गुडविल कॅल्क्युलेट करण्याची सेकंड मेथड पाहूया, सुपर प्रॉफिट मेथड. ओके सुपर प्रॉफिट is the profit which is earned over and above the normal profit. म्हणजे सुपर प्रॉफिट हा नॉर्मल प्रॉफिट पेक्षा ओव्हर अँड अबाव एक्स्ट्रा असतो. इफ द फर्म earns extra profit than the normal standard profit, this is because of reputation of the firm. So super profit can be considered as a base for calculation of goodwill. ओके म्हणजे
एक्सपेक्टेड प्रॉफिट, रिझनेबल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट जो आहे यापेक्षा एक्स्ट्रा जो प्रॉफिट आहे हा या ठिकाणी कन्सिडर केला जातो आणि तो हा सुपर प्रॉफिट मेथड मध्ये आपण विचारात घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथड मध्ये आपल्याला 6 इक्वेशन्स 6 फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागणार आहेत. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड पेक्षा सुपर प्रॉफिट मेथड मध्ये आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे. पाहूया सुपर प्रॉफिट मधला पहिला फॉर्म्युला. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात याचं इक्वेशन पाहिलं होतं आणि तेच इक्वेशन आपण सुपर प्रॉफिट मेथड मध्ये देखील वापरणार आहोत. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, आता ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला कसा करतात हे माहिती आहे. सेकंड, आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच रिझनेबल रेट ऑफ रिटर्न किंवा एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न हा माहित असावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते ऍडजस्टमेंट दिली जाईल आणि त्यामध्ये जर सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कॅल्क्युलेट करायचे असेल तर तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, ज्याला NRR असं देखील म्हटलं जातं, तो तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिला जातो. तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागत नाही. ओके, आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काय आहे? इट इज द रेट ऑफ रिटर्न normally earned by the firm in the same industry, or it is the profit expected by the investor on capital employed. म्हणजे जो इन्व्हेस्टर आहे, जो गुंतवणूक करतोय, त्यानं इन्व्हेस्ट केलेल्या कॅपिटल एम्प्लॉयड वरती जो रेट ऑफ रिटर्न तो एक्सपेक्ट करतो, तो रेट ऑफ रिटर्न हा तुम्हाला दिला जातो. म्हणजे हा तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार नाही. ओके, तिसरी गोष्ट कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय? इट इज द अमाउंट ऑफ कॅपिटल यूज बाय द फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड ही अशी अमाउंट आहे की जी व्यवसायात आणून ज्याद्वारे व्यवसाय सुरू केला जातो. आता हा बऱ्याचदा कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. काही वेळेस आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयडची डायरेक्टली अमाउंट दिली जाते, पण आपल्याला जर कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करावं लागलं तर अशा वेळी आपल्याला त्याचं इक्वेशन माहित असलं पाहिजे आणि ते इक्वेशन आहे कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू फिक्स असेट्स प्लस करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. ओके, म्हणजे तुम्हाला जे छोटंसं बॅलन्स शीट दिलं जाईल त्या बॅलन्स शीट मधून फिक्स असेट्स मध्ये करंट असेट्स प्लस करा आणि त्यामधून करंट लायबिलिटीज मायनस करा, म्हणजे तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयड मिळेल. ओके, विद्यार्थी मित्रांनो, दुसरं देखील इक्वेशन कॅपिटल एम्प्लॉयडचं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. दोन्ही इक्वेशनचा जरी वापर केला तरी मिळणारी कॅपिटल एम्प्लॉयडची अमाउंट ही सारखीच असेल. आता दुसरं इक्वेशन काय आहे? तर कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू पार्टनर्स कॅपिटल प्लस रिझर्व्स मायनस नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट्स. ओके, या दोन इक्वेशन पैकी कोणतंही इक्वेशन तुम्ही वापरा तर तुम्हाला मिळणारे कॅपिटल एम्प्लॉयडची अमाउंट ही सेम असेल. तुम्हाला बऱ्याचदा कॅपिटल एम्प्लॉयड हे उदाहरणात दिलं जाईल. ओके, आता चौथी गोष्ट आपल्याला नॉर्मल प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करावा लागेल. तर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं अत्यंत सोपं आहे. तर नॉर्मल प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करत असताना कॅपिटल एम्प्लॉयडला तुम्ही नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट मिळेल. पाहूया सूत्र काय आहे नॉर्मल प्रॉफिटचं. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इनटू NRR. NRR म्हणजे काय? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, म्हणजेच ज्याला आपण रिझनेबल रेट ऑफ रिटर्न म्हणतो किंवा एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न असं देखील म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा पर्सेंटेज मध्ये असतो म्हणून या ठिकाणी भागिले 100 केलेला आहे. ओके, म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवाइड बाय 100 आपण केलं की तुम्हाला मिळेल नॉर्मल प्रॉफिट. ओके, म्हणजे आता नॉर्मल प्रॉफिट मिळाला की पाचवी गोष्ट तुम्हाला सुपर प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करावा लागतो. आता सुपर प्रॉफिटचे इक्वेशन काय आहे? तर सुपर प्रॉफिटचे इक्वेशन आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ओके, म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण जो ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलाय तो ॲव्हरेज प्रॉफिट
आणि फोर्थ इक्वेशन मध्ये आपण जो नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलाय तो, म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट मायनस करा, तुम्हाला सुपर प्रॉफिट मिळेल. ओके. सहावी आणि शेवटची गोष्ट आहे गुडविल. आता गुडविलचं इक्वेशन आपण ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये गुडविलचं इक्वेशन वेगळं होतं. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये गुडविलचं इक्वेशन होतं ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेसेस. परंतु सुपर प्रॉफिट मेथड मध्ये आपण या ठिकाणी सूत्र वापरणार आहोत गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेसेस. ओके. म्हणजे आपण सुपर प्रॉफिट मध्ये या 6 सूत्रांचा वापर करून आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. पैकी 1 आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करू, 2 नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला माहित असलं पाहिजे, 3 कॅपिटल एम्प्लॉयड, 4 नॉर्मल प्रॉफिट, 5 सुपर प्रॉफिट आणि 6 गुडविल. ओके विद्यार्थी मित्रांनो, याचं देखील एक आपण छोटंसं उदाहरण पाहूया. सुपर प्रॉफिट मेथड नुसार एक एक्झाम्पल. ओके. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अंडर सुपर प्रॉफिट मेथड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खालील जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे सुपर प्रॉफिट मेथडचा वापर करून आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके. ए म्हटलेले द ट्रेडिंग रिझल्ट्स ऑफ द पार्टनरशिप फर्म फॉर द लास्ट 5 years वेअर ॲज फॉलोज. म्हणजे मागील 5 वर्षांचे एका संस्थेचे ट्रेडिंग रिझल्ट्स, म्हणजे आपण ज्याला प्रॉफिट्स अँड लॉसेस म्हणतो, ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. इयर आहे 2005, 75,000 चा प्रॉफिट आहे. 2006 25,000 चा लॉस आहे. 2007 60,000 चा प्रॉफिट आहे. 2008 1 लाख रुपीज प्रॉफिट. 2009 90,000 प्रॉफिट. ओके. बी कॅपिटल एम्प्लॉयड इज रुपीज 4,50,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार नाही, कारण आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयडची डायरेक्टली अमाउंट दिलेली आहे. ओके. सी नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, ज्याला आपण रिझनेबल रेट ऑफ रिटर्न म्हणतो, जो आहे 10%. आणि डी गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेसेस ऑफ सुपर प्रॉफिट. म्हणजे गुडविल ही 2 year परचेसेस ऑफ सुपर प्रॉफिट आहे. ओके. पाहूया, आपण आपल्या सूत्र तर सर्व लक्षात आहेत, त्या सूत्रांचा वापर करून आपण सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कॅल्क्युलेट करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो, आणि ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना आपण इक्वेशन वापरू टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके. आता नंबर ऑफ इयर्स आपल्याला माहित आहेत, 5 वर्षांचे ट्रेडिंग रिझल्ट्स दिलेले आहेत, प्रॉफिट्स अँड लॉसेस दिलेले आहेत, म्हणजे नंबर ऑफ इयर्स हे 5 आहेत. आता टोटल प्रॉफिट्स म्हणजे काय, तर टोटल प्रॉफिट्स मायनस टोटल लॉसेस. ओके. 2005 चा 75,000 प्रॉफिट होता, 2007 चा 60,000 प्रॉफिट होता, 2008 चा 1 लाख रुपीज प्रॉफिट होता, आणि 2009 चा 90,000 प्रॉफिट होता. आता या प्रॉफिटचे आपण टोटल करणार आणि त्यामधून मायनस करणार आहोत 2006 चा जो लॉस आहे 25,000. हा लॉस आपण मायनस करू. म्हणजे 75,000 प्लस 60,000 प्लस 1 लाख प्लस 90,000 मायनस 25,000 लॉस डिवाइड बाय 5. ओके. आता याची टोटल आपली इथे 3 लाख. आपण टोटल करून पाहू शकता, 75,000 60,000 1 लाख 90,000 मायनस 25,000. याला केल्यानंतर आपली टोटल येईल, मायनस केल्यानंतर 3 लाख. 3 लाख डिवाइड बाय 5 केल्यानंतर आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिटची अमाउंट मिळते 60,000. ओके. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळाला. ऍव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर सेकंड थिंग आपल्याला माहित असावे लागते नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, ज्याला आपण NRR असं म्हणतो. एक्झाम्पल मध्ये आपल्याला सी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 10%. ओके. म्हणजे आपल्याकडे तो आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करावा लागतो. या उदाहरणामध्ये ऍडजस्टमेंट नंबर बी मध्ये आपले कॅपिटल एम्प्लॉयडची अमाउंट दिलेली आहे 4,50,000. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड देखील आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागलं नाहीये. चौथी गोष्ट, आपल्याला नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो. आता नॉर्मल प्रॉफिटचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, कॅपिटल एम्प्लॉयड इनटू गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न अपॉन 100. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड जी रक्कम आहे त्याला आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ने मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला
नॉर्मल प्रॉफिट मिळेल. ओके, म्हणजे 4,50,000 इंटू 10 अपॉन 100 म्हणजे 4,50,000 गुणिले 10 भागिले 100 केल्यानंतर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट मिळेल 45,000. म्हणजे चौथी गोष्ट आपल्याला नॉर्मल प्रॉफिट देखील मिळाला. ओके, आता पाचवी गोष्ट आपल्याला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. सुपर प्रॉफिटचे इक्वेशन आहे, आपल्याला इक्वेशन माहिती आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिट आपण फर्स्ट इक्वेशन मध्येच फाइंड आउट केलेलं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला आहे 60,000 आणि चौथ्या इक्वेशन मध्ये आपण नॉर्मल प्रॉफिट काढलेला आहे, तो आहे 45,000. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट मायनस करा, तुम्हाला सुपर प्रॉफिट मिळेल. 60,000 हा ॲव्हरेज प्रॉफिट आहे, 45,000 हा नॉर्मल प्रॉफिट आहे. मायनस केल्यानंतर आपल्याला सुपर प्रॉफिट मिळेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, 60,000 मायनस 45,000 केल्यानंतर आपल्याला सुपर प्रॉफिट मिळाला 15,000. आणि नंबर ऑफ इयर परचेसेस एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितले नंबर ऑफ इयर परचेसेस 2 आहेत, म्हणजे 15,000 इंटू 2 केल्यानंतर आपल्याला मिळेल गुडविल 30,000. ओके, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड या दोन्हींचा वापर करून आपण गुडविलचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने करू शकतो हे या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, थँक्यू.